नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक निखिल भगत तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या इतिहासाच्या लेक्चर सिरीजमध्ये। मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं की युरोपियनांचं भारतात आगमन कसं झालं। त्यात आपण पाहिलं की पोर्तुगीज कसे आले, त्याच्यानंतर आपण पाहिले डच कसे आले, त्याच्यानंतर आपण पाहिले ब्रिटिश कसे आले, त्याच्यानंतर डॅनिश डच आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं की फ्रेंच कसे आले, यांच्या कंपन्या कशा स्थापन झाल्या। त्याच्यानंतर आपण पाहिलं की पोर्तुगीजांच्या ऱ्हासाचं कारण काय आहे, डच कशा पद्धतीनं भारताच्या बाहेर यांना व्यापार करण्यात जास्त इंटरेस्ट होता, ब्रिटिशांबद्दल पाहिलं, डॅनिश डचांनी त्यांचा व्यापार विकून ब्रिटिशांना व्यापार विकला आणि कसे चालले गेले, आणि सगळ्यात शेवटी आलेली कंपनी आहे फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी, याच्याबद्दल आपण माहिती पाहिली। त्याच्यानंतर आपण पाहिलं का पोर्तुगीजांची आणि इंग्रजांची कशी लढाई झाली, स्वालीची लढाई झाली होती, त्याच्याबद्दल आपण माहिती पाहिली। डचांमध्ये आणि इंग्रजांमध्ये एक लढाई झाली, बेद्राची लढाई, त्या बेद्राच्या लढाईबद्दलही माहिती पाहिलं, आणि यांच्या सत्तांचा कसा कसा राज झाला ते पण पाहिलं। म्हणजे या ज्या युरोपियन कंपनी भारतामध्ये आल्या त्याचा कशा पद्धतीनं राज झाला यालाही आपण बघितलं। आता आपण पाहू की फ्रेंचांना म्हणजे इंग्रजांना, कारण इंग्रज अगोदर येऊन आहे, इंग्रजांना भारतामध्ये प्रतिस्पर्धी फक्त एक कंपनी आहे आता सध्याची, ते आहे फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी। मग या फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीमध्ये आणि इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीमध्ये कशा पद्धतीचे युद्ध झाले त्याच्याबद्दलची आपण माहिती घेऊ, ज्याला आपण म्हणू 3 कर्नाटक युद्ध। तर बघा, आता आपण हे 3 कर्नाटक युद्धाबद्दल माहिती पाहू, ठीक आहे ना। तर बघा, पहिला आहे 3 कर्नाटक युद्ध। म्हणजे ब्रिटिशांमध्ये आणि फ्रेंचांमध्ये जे 3 युद्ध झाले ते झाले भारतामध्ये, भारताच्या कर्नाटक राज्यामध्ये झाले, आणि कर्नाटक राज्यात झाले 3 युद्ध झाले, म्हणून या युद्धांना म्हटलं जाते 3 कर्नाटक युद्ध। या 3 कर्नाटक युद्धाचा परिणाम असा होईल का फ्रेंच हारून जाईल, फ्रेंच फक्त एक व्यापारी कंपनी राहील, आणि त्याच्यानंतर मग काय होऊन जाईल का इंग्रज इथं सगळ्यात शक्तिशाली बनणार, आणि त्याच्यानंतर इंग्रजांचा भारतीयांसोबतचा संबंध सुरू होऊन जाईल। बघा, तर पहिलं आपण बघितलं 3 कर्नाटक युद्ध। 3 कर्नाटक युद्धामध्ये जे आहे थोडीशी तीनही कर्नाटक युद्ध शिकवण्याच्या आधी मी तुम्हाला त्याचा पहिला जे महत्त्वाचे पॉइंट आहे ते अगोदर कव्हर करून देतो, त्याच्यानंतर एक एक युद्ध आपण डिटेल बघू। बघा, पहिला आहे प्रथम कर्नाटक युद्ध। प्रथम कर्नाटक युद्धाचा जो काही साल आहे तो आहे 1746 ते 1748। पहिल्या कर्नाटक युद्धाचा काळ कोणता, 1746 आणि 1748। आणि या युद्धाचं कारण काय आहे तर ऑस्ट्रियाचा वारसा संघर्ष। कुठचा, ऑस्ट्रिया। हा ऑस्ट्रिया काय आहे, ऑस्ट्रिया युरोपमध्ये एक देश आहे, ऑस्ट्रिया युरोपमध्ये एक देश आहे, आणि या देशाचा जो काही राजा आहे तो मरण पावते, आणि या देशाचा राजा मरण पावल्यानंतर यांच्या 2 मुलांमध्ये जो काही सत्तेसाठी संघर्ष झाला त्याचा परिणाम भारतात पडला, त्याच्यावरून झालेला हा संघर्ष याचं कारण आहे। म्हणजे प्रथम कर्नाटक युद्ध केव्हा झालं तर ते झालं 1746 ते 1748। कारण काय आहे तर ऑस्ट्रियाचा वारसा संघर्ष, आणि या ऑस्ट्रियाच्या वारसा संघर्षाचा परिणाम भारतात पडला, आणि भारतात घडून आलं पहिलं कर्नाटक युद्ध, ठीक आहे ना। मग या पहिल्या कर्नाटक युद्धामध्ये मग जिंकलं कोण तर पहिल्या कर्नाटक युद्धामध्ये जिंकले फ्रेंच। लक्षात ठेवा, पहिल्या कर्नाटक युद्धामध्ये कोण जिंकले, फ्रेंच। आणि हे युद्ध युरोपात एक तह झाला, ते कारण कोणता तह झाला तर तो झाला एक्स ला शापेलचा तह। म्हणून लक्षात ठेवायचं, पहिलं कर्नाटक युद्ध कोणत्या तहानं संपलं तर ते झालं एक्स ला शापेल। बघा, कारण कोणतं आहे, युरोपातलं, आणि तह पण कुठं झाला, युरोपात झाला, ठीक आहे। चला आता दुसऱ्या कर्नाटक युद्धाकडे जाऊ। हे झालं द्वितीय कर्नाटक युद्ध। द्वितीय कर्नाटक युद्ध कुठून कुठपर्यंत, 1748 ते 1754 पर्यंत। दुसरं कर्नाटक युद्ध कुठून कुठपर्यंत, 1748 ते 1754, आणि याचं कारण काय आहे तर भारतीयांचा सत्ता संघर्ष। बघा, दुसऱ्या कर्नाटक युद्धाचं कारण काय, भारतीयांचा सत्ता संघर्ष। म्हणजे भारतामध्ये सत्तेसाठी संघर्ष झाला। भारतामध्ये 2 राज्य, एक आहे कर्नाटक राज्य आणि एक आहे हैदराबाद, या 2 राज्यांमध्ये सत्तेसाठी संघर्ष सुरू झाला, आणि त्याचा परिणाम
दुसरं कर्नाटक युद्ध घडून आलं तर हे आहे, ठीक आहे. आणि कोण जिंकलं तर हे लढाई जी आहे हे खूप आयोगी आहे की या लढाईमध्ये कोण जिंकलं आणि कोण हरलं याचा निर्णय देता येत नाही. कोण जिंकलं आणि कोण म्हणजे फ्रेंच आणि इंग्रजांपैकी कोण हरलं आणि कोण जिंकलं याची तुलना करता येत नाही. म्हणून हे जे काही लढाई आहे दुसरं कर्नाटक युद्ध हे कसं आहे, अनिर्णित आहे. निर्णय देता येत नाही म्हणून कसं आहे, हे अनिर्णित आहे. ठीक आहे. मग याचा तह कोणत्या याने झाला बघा. तह आहे याचा पॉंडिचेरीचा तह. कोणत्या, हे तह आहे पॉंडिचेरीचा तह झाला आणि पॉंडिचेरीच्या तहानं हे युद्ध काय झालं, बंद पडलं. आणि कोणी केला हा पॉंडिचेरीचा तह, तर हा पॉंडिचेरीचा तह केला गोडेयू. मग हा गोडेयू कोण आहे, तर गोडेयू जो आहे हा फ्रेंचांचा गव्हर्नर आहे. फ्रेंचांचा गव्हर्नर आहे दुसरा, म्हणजे डुप्ले नंतर आलेला गव्हर्नर आहे. ठीक. त्याच्यानंतर तिसरं कर्नाटक युद्ध जे आहे, तिसऱ्या कर्नाटक युद्धाचा जो काळ आहे तो आहे 1756 ते 1763. 1756 ते 1763 पर्यंतचा काय आहे, काळ आहे. कारण आता याचं पाहावं लागेल आपल्याला कारण. याचं कारण काय तिसऱ्या कर्नाटक युद्धाचं, तिसऱ्या कर्नाटक युद्धाचं कारण आहे युरोपमध्ये एक सप्तवार्षिक युद्ध झालं. युरोपमध्ये 7 वर्ष, सप्तवार्षिक म्हणजे काय, 7 वर्ष हे जे युद्ध चाललं हे 7 वर्ष चाललं. याचा परिणाम भारतामध्ये पडला आणि ते झालं आपलं कारण. लक्षात आलं का. तर तिसऱ्या कर्नाटक युद्ध जे झालं ते 1756 ते 1763 आहे. याचं कारण काय आहे, तर युरोपातील सप्तवार्षिक युद्ध. आणि हे कोणी जिंकलं, तर हे जिंकलं इंग्रजांनी. बघा लक्षात येईल का दुसरं कर्नाटक युद्ध अनिर्णित आहे. तिसरं कर्नाटक युद्ध कोणी जिंकलं, इंग्रजांनी. पहिलं कर्नाटक युद्ध कोणी जिंकलं, फ्रेंचांनी. ठीक आहे ना. आणि त्याच्यानंतर हे कोणत्या तहानं बंद झालं, तर हे झालं पॅरिसच्या तहानं बंद. ठीक आहे ना. म्हणजे पहिलं कर्नाटक युद्धाचं कारण काय आहे, युरोपातलं आहे. तिसऱ्या कर्नाटक युद्धाचं कारण काय, हे पण युरोपातलं आहे. पहिल्या कर्नाटक युद्धाचा तह कुठं झाला, एक्सला शापेचा तह, हा पण युरोपात झाला. तिसऱ्या कर्नाटक युद्धाचा तह पॅरिस, पॅरिस पण कुठं आहे, युरोपात आहे. इथं पण काय झाला, हा पण कुठं झाला, युरोपात झाला. दुसऱ्या कर्नाटक युद्धाचं कारण आहे भारतात झालेलं आणि त्याचा तह पण कुठं झाला, भारतामध्ये पॉंडिचेरीमध्ये झाला. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पहिल्या कर्नाटक युद्धामध्ये कोण जिंकलं, तर फ्रेंच जिंकले. दुसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये कोण जिंकलं, तर अनिर्णित आहे. पण इंग्रजांची बाजू भारी होती. ठीक आहे ना. इंग्रजांची बाजू कशी होती, याच्यावर भारी होती. ठीक आहे. आणि तिसरं कर्नाटक युद्ध जे आहे त्याच्यामध्ये कोण जिंकले, इंग्रज. चला इथपर्यंत तुम्हाला समजलं. आता आपण पाहू या युद्धाचं कारण काय, म्हणजे इंग्रजांनी आणि फ्रेंचांनी याच्यामध्ये भाग का घेतला. बघा तिकडे चालू आहे, युरोपात चालू आहे आणि भारतात चालू आहे. कारण काय, तर सत्ता संघर्ष. पण याच्यामध्ये इंग्रजांनी आणि फ्रेंच यांनी काय भाग घेतला, तर याच्यामध्ये कारण आहे इंग्रज आणि फ्रेंच यांची महत्वाकांक्षा. महत्वाकांक्षा म्हणजे काय, तर बघा दोन्हीही कंपन्या म्हणजे फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी आणि ईस्ट इंडिया कंपनी इंग्रजांची, या दोघांनाही असं वाटते का एकामेकावर आपण वर्चस्व निर्माण करावं. म्हणजे इंग्रज लोक फ्रेंचांवर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि फ्रेंच लोक इंग्रजांवर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. याच्यात घडून आलेलं जे काही युद्ध आहे ते आहे हे आपले तीनही कर्नाटक युद्ध. आणि हे युद्ध जे चालले हे जवळपास 15 वर्ष चालले. लक्षात ठेवा हे युद्ध जे आहे ते 15 वर्ष चालले. चला तर मग तुम्हाला 3 कर्नाटक युद्धाचे कारण तह वगैरे मी शॉर्टकट मध्ये सांगितले. आता आपण त्यातलं एक एक कर्नाटक युद्ध घेऊन चालू. आता आपण पाहू की पहिलं कर्नाटक युद्ध केव्हा झालं. बघा पहिलं कर्नाटक युद्धाचा जो काही काळ आहे ते आहे 1746 ते 1748. आपल्याला माहित आहे पहिल्या कर्नाटक युद्धाचा काळ आहे 1746 ते 1748. आणि या पहिल्या कर्नाटक युद्धाचं कारण काय आहे, तर आपल्याला माहित आहे पहिल्या कर्नाटक युद्धाचं कारण आहे ऑस्ट्रियाचा वारसा संघर्षाचं युद्ध. ठीक आहे ना. आता ऑस्ट्रियाचा वारसा संघर्ष याला काय आहे, कारणीभूत आहे. मग स्टेप 1 आपण पाहू. आता ऑस्ट्रियाचं हे युद्ध कसं झालं याला 4 स्टेपमध्ये आपल्याला पाहता येईल. त्याच्यामध्ये पहिलं आहे स्टेप 1. बघा ऑस्ट्रियाचा राजा होता मारिया थेरिया. कोण होता, मारिया थेरिया नावाचा ऑस्ट्रियाचा राजा होता, त्याचा मृत्यू झाला. समजा हा ऑस्ट्रियाचा राजा आहे आणि याला 2 मुलं आहेत आणि एका मुलाची बाजू घेतली इंग्रजांनी आणि एका मुलाची बाजू घेतली फ्रेंचांनी. आणि इंग्रजांमध्ये म्हणजे ब्रिटनमध्ये आणि फ्रान्समध्ये जे लढाई झाली तेच आहे ऑस्ट्रियाच्या संघर्षातून तयार झालेलं युद्ध.
हे युद्ध कुठं सुरू आहे? तर आपल्या लक्षात आलं हे युद्ध सुरू आहे युरोपात, पण इंग्रजांच्या वखारी कुठं आहे? भारतामध्ये. आणि फ्रेंचांच्या वखारी कुठं आहे? भारतामध्ये, कर्नाटकमध्ये. याचा परिणाम, या युद्धाचा परिणाम जो भारतात पडला त्यालाच आपण म्हणतो पहिलं कर्नाटक युद्ध. मग बघा आता युरोपात युद्ध सुरू आहे, त्याचा परिणाम भारतात कसा पडला बघा. भारतात कुठं पडला हा परिणाम? तर कर्नाटकमध्ये, त्यावेळेसचा कर्नाटक. तर त्यावेळेस कर्नाटकचा जो काही नवाब होता तो होता अनवरुद्दीन. कर्नाटकचा नवाब कोण होता त्यावेळेस? अनवरुद्दीन होता. आणि अनवरुद्दीनच्या कर्नाटक राज्यामध्ये एक वखार इंग्रजांची होती. तर इंग्रजांची वखार कुठं होती? मद्रासमध्ये. आणि फ्रेंचांची वखार होती पॉंडिचेरीमध्ये. ठीक आहे. आता इंग्रजांची वखार होती तर मद्रासमध्ये इंग्रजांची वखार. या इंग्रजांच्या वखारीचा जो काही गव्हर्नर होता तो होता निकोलसन मोर्स. कोण होता? निकोलसन मोर्स. हा इंग्रजांचा गव्हर्नर होता. तर फ्रेंचांचा जो काही गव्हर्नर होता तो होता डुप्ले. बघा आता युद्ध कसं होते. डुप्लेला माहीत आहे की त्याची जी नौसेना आहे, फ्रेंचांची नौसेना जी आहे ते कमजोर आहे. हे कोणाला माहीत आहे? डुप्लेला माहीत आहे. का बरं याची नौसेना कमजोर आहे? कारण याची नौसेना कुठं लागलेली आहे? युरोपमध्ये लागलेली आहे. या युद्धामध्ये, ऑस्ट्रियाच्या युद्धामध्ये लागलेली आहे फ्रेंचांची नौसेना. त्याच्यामुळे याला माहीत आहे की भारतामध्ये जर युद्ध झालं तर आपल्याला नौसेनेचा सपोर्ट मिळणार नाही. आता डुप्लेला त्याची कमजोरी माहीत आहे. तर इंग्रजांची नौसेना त्यांच्या जवळ आहे. इंग्रजांची नौसेना म्हणजे नौदल, आपल्याला माहीत आहे का इंग्रजांची नौसेना इथंच आहे. म्हणजे हे काय, बार्नेटच्या नेतृत्वाखाली त्यांचा नौदल प्रमुख जो आहे तो आहे बार्नेट. तर या बार्नेटच्या याच्यामध्ये कॅप्टन वॉर्नर आणि बोस्कोवे या दोघांच्या याच्यामध्ये काय आहे? नियंत्रणामध्ये ईस्टची नेव्ही आहे. आता डुप्लेला माहीत आहे का आपली नौसेना आपल्याजवळ नाही आहे, म्हणून डुप्ले एक काम करते का हा जो कर्नाटकचा नवाब आहे अनवरुद्दीन त्याच्याकडे जाते आणि अनवरुद्दीनला सांगते की बघा युरोपात आहे ना ऑस्ट्रियाचं युद्ध सुरू आहे आणि त्याच्यामध्ये इंग्लंड आणि फ्रान्स काय करून राहिलं? ऑस्ट्रियाच्या वारसा हक्कामध्ये इंग्लंड आणि फ्रान्स एकामेकांविरुद्ध काय करून राहिलं? युद्ध करून राहिलं. त्याचा परिणाम भारतात पडण्याची शक्यता आहे. तुम्ही कर्नाटकचे नवाब आहे, आम्ही कर्नाटकमध्ये तुमच्या राज्यामध्ये आम्ही काय करतो? व्यापार करतो, व्यवसाय करतो. तुम्ही एक काम करा का आमच्या दोघांमध्ये म्हणजे इंग्रजांमध्ये आणि फ्रेंचांमध्ये युद्ध होणार नाही याची काळजी घ्या. ठीक आहे. मग अनवरुद्दीनने एक काम केलं, दोघा जणात काय केलं? मध्यस्थीचं काम केलं. सोबतच डुप्लेने एक काम केलं का या निकोलसन मोर्स सोबत बोलला. डुप्ले कोणासोबत बोलला? निकोलसन मोर्स सोबत बोलला. निकोलसन मोर्सला पण सांगते का बघ आपलं युद्ध तिकडे चालू आहे, भारतात चालू आहे का? नाही. त्याच्यामुळे आपण भारतामध्ये भांडण करायचं नाही, भारतामध्ये आपण युद्ध करायचं नाही असं इथं ठरवलं. पण निकोलसन मोर्सला माहित आहे की आपली नौसेना कुठं आहे? भारतातच आहे. याच्याजवळ नौसेना नाही आहे, म्हणून निकोलसन मोर्स काय करायला लागला? उडवा उडवीची उत्तरं द्यायला लागला. ठीक आहे, बघू, करू अशी उत्तरं द्यायला लागला. याची नंतरची एक स्टेप अशी झाली की बार्नेटच्या नेतृत्वात नौदल प्रमुख होता त्यावेळेचा इंग्रजांचा, यांनी एक काम केलं का फ्रेंचांचे जे काही भारतातले व्यापारी जहाज आहे त्याला लुटले. म्हणजे युद्धाची सुरुवात भारतात कोण केली? तर इंग्रजांनी केली. ठीक आहे. बार्नेटनं काय केलं का फ्रेंचांची जहाजं लुटून टाकले. आता डुप्लेजवळ दोन ऑप्शन आहे. एक पहिलं ऑप्शन आहे समजदारी. डुप्लेने एक काम केलं का डुप्लेनं अनवरुद्दीनला नाव सांगत गेला का बघा तुमचं काम तुम्हाला मी सांगितलं होतं की आमच्या दोघांमध्ये युद्ध होणार नाही याची काळजी घ्या. बघा यांनी आमचे काय केले? जहाजं लुटले, व्यापारी जहाजं लुटले. तुम्ही एक काम करा का आमचे व्यापारी जहाजं आम्हाला वापस मिळवून द्या. हे कोणाला म्हटलं? डुप्लेने म्हटलं. कोणाला? अनवरुद्दीनला. अनवरुद्दीननं मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. इंग्रजांना म्हटलं का त्याचे व्यापारी जहाज काय करून द्या? वापस करून द्या. पण इंग्रजांनी ऐकलं नाही. मग आता इंग्रज अशानं ऐकत नाही तर मग आता डुप्लेजवळ दुसरा पर्याय आहे युद्ध करण्याचा. मग डुप्ले थोडासा दिमागानं कसा आहे? हुशार आहे. डुप्लेने एक काम केलं की डुप्लेनं मॉरिशसचा गव्हर्नर म्हणजे फ्रेंचांचाच मॉरिशसमध्ये जो काही गव्हर्नर आहे, मॉरिशस नावाचा एक छोटासा देश आहे, तिथचा गव्हर्नर ला बॉर्डनेला मदत मागितली. आणि ला बॉर्डने 3000 सैनिक घेऊन भारतात आला. किती हजार सैनिक घेऊन आला? 3000 सैनिक घेऊन भारतात आला. आणि इंग्रजांना हातपाय हलवण्याच्या अगोदर, काही ॲक्टिव्हिटी करण्याच्या अगोदरच घेऊन टाकलं. म्हणजे या मद्रासला
हे जे काही मद्रास आहे, या मद्रासची जी काही इंग्रजांची वखार आहे याला काय करून टाकलं, घेरून टाकलं. जमिनी मार्गाने घेरून टाकलं आणि समुद्री मार्गाने घेरून टाकलं. घ्या मग आता पहिल्या युद्धाची सुरुवात कोण केली, ब्रिटिशांनीच केली, इंग्रजांनीच केली. पण याच्यावर तोडगा कसा दिला डुप्लेनं, त्यांचा मद्रासच कॅप्चर करून टाकला. मद्रास कॅप्चर केल्यानंतर मग आता करायचं काय, कॅप्चर तर केला आपण, वेढा तर घातला. मग स्टेप 1 समजली तुम्हाला, स्टेप 2 पण समजली. आता स्टेप 3. आता या दोघा जणांत ठरलं की काय करायचं. डुप्ले आणि बार्डोनेमध्ये यांच्यात वैचारिक मतभेद झाले. पुढं बार्डोनेचं म्हणणं असं आहे की आपण आता यांनी काय केलं, वेढा घातल्यानं यांच्याकडून मोठी म्हणजे इंग्रजांकडून काय करू आपण की खूप मोठी युद्धखंडणी घेऊ आणि याला सोडून देऊ. तर डुप्लेचं म्हणणं असं आहे का नाही सोडायचं नाही, आता आपण याला कॅप्चरच करून घेऊ. हे कोणाचं म्हणणं आहे, डुप्लेचं म्हणणं आहे. दोघांमध्ये वैचारिक मतभेद झाला आणि ला बॉर्डनने एक काम केलं का इंग्रजांकडून 4 लाख पाऊंड पैसे घेतले आणि हा मॉरिशसला रिटर्न चालला गेला. पण डुप्लेनं वेढा तसाच ठेवला. डुप्लेनं काही मद्रासला सोडलं नाही. मग आता पुढची स्टेप काय झाली, पुढची स्टेप अशी झाली का युरोपामध्ये 1748 मध्ये एक्सला शापेलचा तह झाला. कोणता तह झाला, एक्सला शापेलचा तह. आणि या तहानुसार फ्रेंचांनी उत्तर अमेरिकेतील लुईसबर्ग प्रांत घेतला. कोणता प्रांत घेतला, अमेरिकेतील लुईसबर्ग प्रांत घेतला. आणि त्याच्या बदल्यामध्ये इंग्रजांना मद्रास वापस केला. म्हणजे इंग्रजांकडून कोणता प्रांत घेतला, अमेरिकेतील लुईसबर्ग प्रांत घेतला आणि त्याच्याऐवजी इंग्रजांना मद्रास काय केला, परत केला. आणि अशा पद्धतीनं हे युद्ध काय झालं, खतम झालं. कुठचं युद्ध खतम झालं, पहिलं कर्नाटक युद्ध संपलं. पण इथं पुन्हा एक गोष्ट झाली. आता फ्रेंचांमध्ये आणि अनवरुद्दीनमध्ये एक लढाई झाली. ते झाली सेंट टोमोची किंवा अड्यारची लढाई. अड्यार नदीच्या काठी झालेली लढाई आहे. आता हे खूप इम्पॉर्टंट लढाई आहे, एखादी वेळ एक्झामला विचाराल. बघा अनवरुद्दीन आणि फ्रेंचांचा गव्हर्नर आहे, ठीक आहे ना, फ्रेंचांमध्ये झालेली. तर फ्रेंचांचा त्यावेळेचा गव्हर्नर जो होता तो होता डुप्ले आणि कर्नाटकचा त्यावेळेचा जो काही नवाब आहे तो आहे अनवरुद्दीन. आता यांच्यात लढाई का बरं झाली, तर ज्या वेळेस डुप्लेनं मद्रास जिंकलं त्यावेळेस हा अनवरुद्दीन मध्यस्थी करायला आला का तुम्ही आता यांची तर वखारच जिंकून घेतली बा, तुम्ही हे करू शकत नाही, माझ्या प्रांतामध्ये तुम्ही युद्ध करायचं नाही. याच्यावर डुप्ले अनवरुद्दीनला म्हणाला का मी हे जिंकल्यानंतर मी तुम्हाला देऊन देईन. कोणाला देऊन देईन, तुम्हाला देऊन देईन, असं म्हटलं. कोणी, डुप्लेनं. हा आशेवर बसून आहे अनवरुद्दीन का मला मद्रास मिळणार आहे, मला मद्रास मिळणार आहे, मला मद्रास मिळणार आहे. पण डुप्लेनं काही दिला नाही. शेवटी काय झाला, इथं युरोपात एक्सला शापेलचा तह झाला आणि मद्रास काय करून दिला, वापस केला. त्याच्या बदल्यात फ्रेंचांनी काय घेतला, तर अमेरिकेतील लुईसबर्ग प्रांत. आता अनवरुद्दीन म्हणते की मला काय पाहिजे, मला मद्रास पाहिजे. डुप्ले त्याला देऊ शकते का, नाही. म्हणून जे लढाई झाली ते झाली कोणती लढाई, सेंट टोमोची लढाई किंवा मग अड्यार नदीच्या काठची लढाई. सेंट टोमोची किंवा मग अड्यार नदीच्या काठावरची लढाई झाली. मग काय केलं का या अनवरुद्दीननं त्याचा सेनापती मेहफूज खानला पाठवलं. कुणाला पाठवलं, मेहफूज खानच्या नेतृत्वाखाली 10,000 सैनिक पाठवले. आणि डुप्ले जवळ तर सैनिक नाही आहे, डुप्लेनं त्याच्या जवळचे पॅराडाईज सेनापती होता डुप्लेचा किंवा फ्रेंचांचा सेनापती होता पॅराडाईज, याच्या नेतृत्वाखाली 930 सैनिक पाठवले. आणि या 930 सैनिकापैकी ही 230 फ्रेंच सैनिक होते आणि 700 होते भारतीय. म्हणजे फ्रेंचांचे किती सैनिक, 930 सैनिक. आणि जो काय आपला अनवरुद्दीन आहे त्याचे सैनिक किती, 10,000 सैनिक. यांच्यामध्ये झाली लढाई. कोणती लढाई झाली, सेंट टोमोची किंवा अड्यार नदीच्या काठावरची लढाई झाली. या लढाईमध्ये 930 सैनिकांनी 10,000 सैनिकांना, विचार करण्याला एक गोष्ट आहे, किती आहे, 10,000 सैनिकांना हरवून टाकलं. किती सैनिकांनी, 930 सैनिकांनी 10,000 सैनिकांना हरवून टाकलं. आता हा तर तरी पण अनवरुद्दीन कसा होता, मिडल क्लास होता. जे मोठे मोठे राजे होते त्यांची 50-50 हजारापर्यंतची सेना होती. पण इथून एक मेसेज गेला. कसा मेसेज, काही 930 जण 10,000ला कसे का हरवू शकते. एक मेसेज गेला की यांची जी सेना होती हे प्रशिक्षित, वेल ट्रेन, आधुनिक हतियार यांच्याजवळ होते आणि कसे होते, कसलेले होते. याच्या भरोशावर प्लॅनिंग, ट्रेनिंग
आणि व्यवस्थित हतियार याच्या भरोश्यावर यांनी काय केलं का या 10,000 सैनिकांना हरवून टाकलं. याच्यातून एक मेसेज गेला, इंग्रजांना पण गेला आणि फ्रेंचांनाही गेला का जर आपल्याजवळ व्यवस्थित प्लॅनिंग असेल, आपल्याजवळ व्यवस्थित ट्रेनिंग घेतलेले सैनिक असेल, जर आपल्याजवळ व्यवस्थित हतियार असेल तर आपण कितीही मोठ्या सैनिकांना काय करू शकतो, हरवू शकतो. आणि हे एक या सेंटोमोच्या लढाईचा काय आहे, निष्कर्ष आहे. तर आपण पाहिलं आता पहिलं कर्नाटक युद्ध. आता आपण पाहू दुसरं कर्नाटक युद्ध. आता आपण पाहू द्वितीय कर्नाटक युद्ध कसं झालं. बघा, द्वितीय कर्नाटक युद्ध जे आहे याचा जो काही काळ आहे किंवा याचा काळ हा आहे 1748 ते 1754. मग प्रश्न विचारते आपल्याला की द्वितीय कर्नाटक युद्ध केव्हा झालं, 1748 ते 1754. आणि या युद्धाचं मग कारण काय आहे, तर या युद्धाचं कारण आहे भारतीयांचा सत्ता संघर्ष. म्हणजे भारतीय म्हणजे भारतामध्येच 2 राज्य आहे, त्या 2 राज्यांमध्ये सत्तेसाठी संघर्ष सुरू आहे. हे काय आहे, दुसऱ्या कर्नाटक युद्धाचं कारण आहे. मग ते 2 स्टेट कोणते, एक आहे कर्नाटक आणि एक आहे हैदराबाद. या 2 स्टेटमध्ये सत्तेसाठी संघर्ष सुरू झाला आणि याचाच परिणाम काय झाला, द्वितीय कर्नाटक युद्ध झाला. ठीक आहे ना. मग आता एक प्रश्न येते की सत्ता संघर्ष कोणाचा आहे, भारतीयांचा आहे, पण तिथं फ्रेंचांनी आणि इंग्रजांनी भाग का घेतला याच्या मागचं कारण पाहू. बघा, पहिलं आहे की यांचं आहे आपसी वैमनस्य. म्हणजे फ्रेंचांचं आणि इंग्रजांचं आपापसात पटत नाही. दुसरं कारण आहे दोघांमध्ये पण असलेली साम्राज्य विस्ताराची भावना. दोघांमध्ये पण काय आहे, साम्राज्य विस्ताराची भावना आहे. आणि तिसरं जे आहे ते आहे जलन किंवा ईर्ष्या. जलन किंवा ईर्ष्यामध्ये बघा की एक तंजावर म्हणून क्षेत्र आहे, त्या तंजावरच्या क्षेत्रामध्ये ज्यावेळेस सत्ता संघर्ष झाला, सत्तेसाठी संघर्ष झाला, तर तंजावरमध्ये फ्रेंचांनी हस्तक्षेप केला आणि फ्रेंचांनी तंजावरच्या राजाला मदत केली. त्याच्या बदल्यात तंजावरच्या राजांनी फ्रेंचांना कारिकल नावाचं गाव दिलं होतं. तंजावरमध्ये पुन्हा एकदा काय झाला, सत्ता संघर्ष झाला आणि यावेळेस इंग्रजांनी तंजावरच्या राजाला काय केली, मदत केली. तर तंजावरच्या राजांनी इंग्रजाला देवकुटाई नावाचं गाव दिलं. देवकुटाई नावाचं गाव दिलं. याच्यावर काय होता, फ्रेंचांचा डोळा होता आणि फ्रेंचांना असं वाटत होतं की तंजावरचा राजा हा आमचा मित्र आहे, त्याच्यामुळं काय झाली, यांच्यामध्ये जलन निर्माण झाली. आणि पुन्हा एक कारण सांगता येईल का, एकमेकावर वर्चस्वाची भावना. की इंग्रजांना वाटते का फ्रेंचांवर आमचं वर्चस्व असलं पाहिजे, फ्रेंचांना वाटते का इंग्रजांवर आमचं वर्चस्व असलं पाहिजे, हे एक कारण आहे. आणि जर यांनी भाग घेतला तर काय होईल का, जो राजा जिंकणार कोणाच्या मदतीने, एक तर इंग्रजांच्या मदतीने जिंकणार, नाही तर मग फ्रेंचांच्या. तर ज्यांच्या भरोश्यावर जिंकले त्यांना काय देईन, मोठमोठे गिफ्ट देईन. म्हणजे इथं व्यापार आणि वखारीची काय होती, स्पर्धा होती. त्याच्यामुळे काय झालं का, सत्ता संघर्ष आहे भारताचा, पण इंग्रजांनी आणि फ्रेंचांनी याच्यात का भाग घेतला त्याचे हे कारण आहे. चला तर मग आता पाहून आपण कर्नाटक युद्ध कसं झालं. बघा, पहिलं स्टेप 1 वर बघू. स्टेप 1 मध्ये आपल्या लक्षात येते का कर्नाटक आहे, कर्नाटकमध्ये अनवरुद्दीन आहे आणि अनवरुद्दीनच्या आधी एक जो जुना नवाब होता, म्हणजे त्याचा तो होता दोस्त अली. बघा, कर्नाटकमध्ये काय आहे, सध्याचा नवाब आहे अनवरुद्दीन. सध्याचा नवाब कोण आहे, अनवरुद्दीन. आणि जो जुना नवाब आहे त्याचं नाव होतं दोस्त अली. या दोस्त अलीचा साला चंदासाहेब. यांच्यामध्ये काय झाला, सत्तेसाठी संघर्ष सुरू झाला. म्हणजे कोणाकोणामध्ये झाला, अनवरुद्दीनमध्ये आणि चंदासाहेबामध्ये. याच्यात अनवरुद्दीनची बाजू घेतली कोणी, ब्रिटिशांनी, तर चंदासाहेबाची बाजू घेतली फ्रेंचांनी. चला, हे झालं कर्नाटकचं. मग आता हैदराबादमध्ये काय झालं, हैदराबादमध्ये आहे आसफ जहां निजामशाह, याचा मृत्यू झाला आणि याच्यानंतर याचा मुलगा नसीर जंग आणि त्याचा मुलीचा मुलगा मुझफ्फर जंग. म्हणजेच आसफ जहां निजामशहाचाच मुलगा कोण, नसीर जंग, आणि याच्याच मुलीचा मुलगा कोण, तर याच्याच मुलीचा मुलगा जो आहे तो कोण आहे, मुझफ्फर जंग. यांच्यामध्ये काय झाला, सत्तेसाठी संघर्ष सुरू झाला. याच्यासाठी काय, यांच्यात काय झाला, सत्तेसाठी संघर्ष सुरू झाला. त्यात नसीर जंगाची बाजू घेतली कोणी, ब्रिटिशांनी, तर मुझफ्फर जंगाची बाजू घेतली कोणी, फ्रेंचांनी. हे झाली पहिली स्टेप. पहिली स्टेप सगळ्याला व्यवस्थित समजली असेल.
आता आपण येऊ सेकंड स्टेपवर. सेकंड स्टेपमध्ये काय झालं तर एक इम्पॉर्टंट आहे अंबूरची लढाई. आता हे अंबूरची लढाई कशी झाली ते पाहू. बघा अंबूरची लढाई कशी झाली का हा जो फ्रेंचांचा जो काही गव्हर्नर आहे डुप्ले, या डुप्लेने काय केला एक गँग बनवली, एक ग्रुप बनवला. कोणाकोणाचा? डुप्ले, चंदा साहेब आणि मुझफ्फर जंग. कोणाकोणाचा? फ्रेंचांच्या बाजूला डुप्ले आहे, त्याच्यानंतर इथं आहे चंदा साहेब आणि त्याच्यानंतर आहे मुझफ्फर जंग. या तिघा जणांचा काय केला एक गट बनवला आणि तिघाही जणांचं सैन्य घेऊन, म्हणजे कोणाकोणाचं? डुप्लेचं सैन्य, चंदा साहेबाचं सैन्य आणि मुझफ्फर जंगचं सैन्य घेऊन सरळ अटॅक केला अनवरुद्दीनवर. कोणावर अटॅक केलं? कोणावर आक्रमण केला? अनवरुद्दीनवर आक्रमण केला आणि झाली लढाई कोणती? अंबूरची लढाई. या अंबूरच्या लढाईमध्ये मग काय झालं तर अंबूरच्या लढाईमध्ये अनवरुद्दीन मरण पावला. अनवरुद्दीन काय झाला? मरण पावला. आणि अनवरुद्दीनचा जो मुलगा आहे त्याचं नाव आहे मुहम्मद अली. काय नाव त्याचं? मुहम्मद अली. हा मुहम्मद अली एक त्रिचनापल्ली नावाचा किल्ला आहे. या त्रिचनापल्ली नावाच्या किल्ल्यामध्ये काय घेतला त्यानं? आश्रय घेतला. त्याचा मुलगा पळाला आणि त्रिचनापल्लीच्या किल्ल्यामध्ये काय घेतला त्यानं? आश्रय घेतला. समजलं? सेकंड स्टेप काय झाली? सेकंड स्टेप आहे अंबूरची लढाई. या अंबूरची लढाई कशी झाली तर डुप्ले, चंदा साहेब आणि मुझफ्फर जंग यांचे एकत्रित सैन्यानं काय केलं? अनवरुद्दीनवर काय केलं? आक्रमण केलं. या अंबूरच्या लढाईमध्ये अनवरुद्दीन मरण पावला आणि याचा पोरगा पळून गेला कुठं? त्रिचनापल्लीच्या किल्ल्यामध्ये. मग आता काय झालं का त्रिचनापल्लीच्या किल्ल्यामध्ये पळून गेला तर ह्या चंदा साहेब जो आहे, या चंदा साहेबाचा जो मुलगा आहे राजा साहेब. कोण आहे? राजा साहेब. या राजा साहेबानं काय केलं का या मुहम्मद अलीला मारण्यासाठी या किल्ल्याभोवती काय केला? घेरा घातला. कोण घातला? राजा साहेबने. चला तर एका याच्यामध्ये ते तुम्हाला सिच्युएशनमध्ये लक्षात आलं की कर्नाटकची बाजू कोणाकडे आली तर चंदा साहेबाकडे आली. मग चंदा साहेबांना कोणाच्या भरोशावर जिंकला हा चंदा साहेब? फ्रेंचांच्या भरोशावर जिंकला. तर चंदा साहेबांनी काय केलं की पॉंडिचेरी जवळ 80 गावाची जहागिरी दिली. फ्रेंचांना काय दिली? 80 गावाची जहागिरी दिली. समजले? 2 स्टेप. ठीक आहे. तर पहिली स्टेप समजली, दुसरी स्टेप समजली. आता हेच रणनीती ते कुठं वापरणार तर इथं वापरणार. कोणाविरुद्ध? नसीर जंग विरुद्ध वापरणार. हेच रणनीतीनं काय गेले आहे तिसऱ्या स्टेपमध्ये तर यांच्यामध्ये झाली जिंजीच्या नदीकाठची लढाई. जिंजीच्या नदी किनाऱ्याची झालेली लढाई. तर बघा पुन्हा यांचा गट डुप्ले, चंदा साहेब आणि मुझफ्फर जंग हे तिघ जण वर्सेस इंग्रज आणि नसीर जंग हे दोघं जण. पण ह्या तिघा जणांच्या सैनिकांना नसीर जंगानं हरवून टाकलं. या ठिकाणी परिस्थिती कशी झाली? उलटी झाली. काय झाली? नसीर जंगानं या तिघाही जणांचा जो काही ग्रुप आहे म्हणजे डुप्ले, चंदा साहेब आणि मुझफ्फर जंग यांना काय केलं? हरवून टाकलं. मग आता नवाब कोण बनला? इथं जो नवाब बनन तो बनन नसीर जंग. पण नसीर जंग बनल्यानंतर काय केला का तर डुप्ले काही शांत बसणार आहे का? नाही आहे. हे हारले जरी पण डुप्लेनं काय केलं इथं पुन्हा आपला शातीर माइंड लावला. काय केलं शातीर माइंड? या डुप्लेने काम केलं का नसीर जंगाच्या सेनेमध्ये काय करून टाकलं? फूट पडली. नसीर जंगाच्या सेनेमध्येच काय पाडून टाकली? फूट पडून टाकली. आणि त्या फूटमुळे काय झालं का त्याच्या सरदाराला भडकवून टाकलं, पैसे वाटून टाकले आणि काय करायला सांगितलं का जा आणि नसीर जंगाचा काय करा? खून करा. म्हणून काय झाला का नसीर जंगाचा खून झाला. जसा नसीर जंगाचा खून झाला आता नवाब कोण बनणार? मुझफ्फर जंग. आता कोण बनला नवाब? मुझफ्फर जंग. मुझफ्फर जंग कोणामुळे नवाब बनला? डुप्लेमुळे नवाब बनला. म्हणून काय झाला का मुझफ्फर जंग गादीवर आल्यावर यानं मद्रास जवळचा काही भाग फ्रेंचांना देऊन दिला. बघा डुप्ले किती शातीर होता, किती जबरदस्त माइंड होता, शातीर प्लॅन करत होता. बरोबर. तर काय झालं? मद्रास जवळचा काही भाग देऊन दिला. अजून काय केलं तर कृष्णा नदीपासून तर कन्याकुमारीपर्यंतचा डुप्लेला काय बनवलं? गव्हर्नर बनवलं. कृष्णा नदीपासून तर कन्याकुमारीपर्यंतचा जो काही किनारी भाग आहे त्याचा गव्हर्नर पण बनवून टाकलं. कोणाला? डुप्लेला. ठीक आहे ना? हे एक समजलं. आता काय झालं का मुझफ्फर जंगाला आता मस्तपैकी वाजत गाजत चालले. आता तेवाले कशा काय बनासाठी? निजाम बनासाठी, तिचा शासक बनासाठी घेऊन चालले. पण काय झालं का मुझफ्फर जंगाच्या पठाणानं त्याची हत्या करून टाकली. म्हणजे काय झाली? मुझफ्फर जंगाची पण काय झाली? हत्या झाली. मुझफ्फर जंगाची पण काय झाली? हत्या झाली. म्हणजे समजलं डुप्लेनं प्लॅन केला, मुझफ्फर जंग कुणाला? नसीर जंगची हत्या घडवून आणली.
पुढे त्यांच्या पठाणाला पटलं नाही तर काय झाली, मुझफ्फर जंगाची पण काय झाली, हत्या झाली. आता एक आहे की आता ज्यानं युद्धही केलं नाही, काही केलं नाही, मुझफ्फर जंगाचा जो काय भाऊ आहे सलाबत जंग, या सलाबत जंगला काय बनवलं, डुप्लेने आता गादीवर बसवला. समजला? म्हणजे युद्ध कोण केलं, तर युद्ध केलं कोण, मुझफ्फर जंग आणि नसीर जंग. नसीर जंगही मेला, मुझफ्फर जंगही मेला. आणि ज्याच्या नशिबात होतं, नशीब कोणाचं होतं, सलाबत जंगचं, सलाबत जंग गादीवर बसला. कोणाचा लहान भाऊ आहे, मुझफ्फर जंगाचा लहान भाऊ आहे. तर मुझफ्फर जंगाचा लहान भाऊ सलाबत जंग गादीवर बसला. सलाबत जंग गादीवर बसला तर याने काय केलं, उत्तर सरकारचा किनारा डुप्लेला काय दिला, गिफ्ट केला. म्हणजे फ्रेंचांना उत्तर सरकारचा किनारा काय दिला, त्यांनी गिफ्ट केला. ठीक आहे ना. मग आता उत्तर सरकारचा किनारा भेटला. पण काय झालं की हा जो सलाबत जंग आहे हा वयानं कसा होता, खूप लहान होता. म्हणून याचा संरक्षक बुसीला बनवलं. डुप्लेनं कोणाला बोलवलं, बुसी याला काय बनवून टाकलं, सलाबत जंगाचा संरक्षक बनवलं. मग आता याला जर थोडंसं आपण दोन्ही युद्धाला ॲनालिसिस केलं तर लक्षात येईल तुमच्या की कर्नाटकमध्ये पण कोणाची बाजू व्यवस्थित आहे, फ्रेंचांची. आणि हैदराबादमध्ये पण कोणाची बाजू स्ट्रॉंग आहे, फ्रेंचांचीच. मग आता काय करावं असं की फ्रेंच हरण आणि इंग्रज जिंकणार. याच्यासाठी पॉईंट 3 मध्ये आलो आपण, पॉईंट 4 मध्ये, स्टेप 4 मध्ये आलो तर इथं रॉबर्ट क्लाईव्हची रणनीती आता कामी येईल. रॉबर्ट क्लाईव्हची रणनीती कामी येईल. रॉबर्ट क्लाईव्हनं काय केलं, आता रॉबर्ट क्लाईव्हने एक काम केला की रॉबर्ट क्लाईव्हनं 2 गट बनवले. एक गट बनवला इंग्रज, मराठा, म्हैसूर आणि तंजावरचे राजे आणि त्यांचं सैनिक घेतलं. कोणाकोणाचं सैनिक घेतलं, इंग्रज, मराठा, म्हैसूर आणि तंजावर हे 4 राजांना एकत्र केलं, यांचं सैनिक घेतलं. आणि दुसरा एक गट बनवला मद्रासचा, त्यावेळेसचा गव्हर्नर होता सॉन्डर्स आणि मेजर लॉरेन्स यांचा 2 गट, असे 2 गट बनवले. आणि आता पहा हा रॉबर्ट क्लाईव्ह कसा खेळ करते. रॉबर्ट क्लाईव्हने एक काम केलं. रॉबर्ट क्लाईव्हने एक काम काय केलं का, आता चंदासाहेब बसून आहे ना गादीवर, ठीक आहे ना. तर त्यावेळेसची चंदासाहेबाची जी काही राजधानी होती ते होती अकार्ट. काय होती, म्हणजे कर्नाटकची राजधानी काय होती, अकार्ट. तर यानं सरळ सरळ कशावर आक्रमण केलं, अकार्टवर आक्रमण केलं. हे 4 जण कुठं गेले, अकार्टवर गेले. आता बघा का हा आहे समजा अकार्ट, कर्नाटकची राजधानी. आणि इथं आपल्याला माहित आहे त्रिचनापल्ली. तर यांनी काय केलं का अकार्टवर आक्रमण केलं. तर त्रिचनापल्लीला चंदासाहेबाचा जो काही मुलगा होता वेडा घालून, कोणाला वेडा घालून होता, मोहम्मद अलीला, त्याला कुठे या लागण वाचवासाठी, कर्नाटकला अकार्टला वाचवासाठी त्याला सैन्य हटवा लागलं. यानं तिथून सैन्य हटवलं. यांनी जसं तिथून सैन्य हटवलं तर सॉन्डर्स आणि मेजर लॉरेन्स यांनी कोणाला काढून घेतलं, त्रिचनापल्लीचा वेडा हटवला. या 2 जणांनी, कोणी, सॉन्डर्स आणि मेजर लॉरेन्स. लक्षात आलं का, यांनी कुठचा वेडा हटवला, त्रिचनापल्लीचा वेडा हटवला. समजून राहिलं का, डोक्यावर चालला. पुन्हा एकदा सांगतो बघा, इकडचं थोडं मोडून टाकतो म्हणजे समजन. आपल्याला माहित आहे की ज्या वेळेस अंबूरची लढाई झाली, त्या अंबूरच्या लढाईमध्ये काय झालं होतं तुम्हाला माहित आहे की चंदासाहेब जिंकला. चंदासाहेब जिंकला. आणि हारला कोण होता आपल्याला माहित आहे, कोण हारला होता, अनवरुद्दीन. अनवरुद्दीनचा मुलगा कुठं पळाला होता, त्रिचनापल्लीला पळाला होता. तर त्रिचनापल्लीला याचा पोरगा पळाला. त्रिचनापल्लीच्या किल्ल्याला वेढा घातला कोण, चंदासाहेबाच्या मुलानं, ज्याचं नाव काय, राजा साहेब. राजा साहेब किंवा राजा साहेब. आता चंदासाहेब कुठं आहे, तर चंदासाहेब आहे कुठं, कर्नाटकमध्ये. आणि कर्नाटकची राजधानी काय आहे, अकार्ट. या रॉबर्ट क्लाईव्हने एक काम केलं, या रॉबर्ट क्लाईव्हने एक काम केलं का इंग्रज, मराठा, म्हैसूर आणि तंजावर याचं सैनिक घेऊन आक्रमण केलं. कशावर, अकार्टवर. म्हणजे कुठं, चंदासाहेबावर. अकार्ट त्यावेळेस कर्नाटकची राजधानी होती. आता समजा हा रॉबर्ट क्लाईव्ह आहे, हा रॉबर्ट क्लाईव्ह आहे. या रॉबर्ट क्लाईव्हनं कशावर आक्रमण केलं, कर्नाटकवर, चंदासाहेबवर आक्रमण केलं. तर याला वाचवण्यासाठी कोण येईन इकडून, राजासाहेब येऊन जाईल. याला वाचवण्यासाठी कोण आला, राजासाहेब आला. जसा राजासाहेब इकडे आला, इथची सेना कशी होऊन जाईल,
कमी होऊन जाईल. तर मग काय केलं तिकडं सॉन्डर्स आणि मेजर लॉरेन्स, सॉन्डर्स आणि मेजर लॉरेन्स यांनी सगळ्यात पहिले याच्यावर आक्रमण केलं, म्हणजे त्रिचनापल्लीच्या किल्ल्यावर आक्रमण केलं. समजलं का? हा इकडे आला, हे कुठे गेले? इकडे गेले. जसे इकडे गेले यांना हरवलं आणि त्रिचनापल्लीतून कोणाला घेतलं? ह्यावाले इथं हारले हे, आणि त्रिचनापल्लीतून कोणाला घेतलं? तर मोहम्मद अलीला घेतलं. म्हणजे आता कोण झाले? सॉन्डर्स, मेजर लॉरेन्स आणि मोहम्मद अली यांनी पण आक्रमण केलं. आता कशावर? अकाटवर आक्रमण केलं. म्हणजे आता कोणाकोणाची टीम झाली? इंग्रज, मराठा, म्हैसूर, तंजावर, सॉन्डर्स, मेजर लॉरेन्स आणि मोहम्मद अली त्याची सेना. एवढे जणांना आता कुठं आक्रमण झालं? इथं आक्रमण झालं. असं म्हणलं जाते का हे अकाट जिंकून घेतल्यानंतर 53 दिवस उपाशी राहून, किती दिवस? 53 दिवस उपाशी राहून रॉबर्ट क्लाइव्हनं काय केलाय? फाईट केली. 53 दिवस उपाशी राहिला आणि फाईट केली. आणि मग काय झाली? जी लढाई झाली त्या लढाईमध्ये चंदासाहेब पण मारला गेला. आणि आता नवाब कोण बनणार? तर तुम्हाला माहीतच आहे का अनवरुद्दीनचा मुलगा कोण बनणार? मोहम्मद अली हा बनला नवाब. तर तुमच्या लक्षात आलं की कशा पद्धतीनं बाजू फ्रेंचांकडे होती आणि कशा पद्धतीनं बाजू इंग्रजांनी आपल्या बाजूला घेतली. आता डुप्ले पुन्हा काहीतरी गेम खेळ. डुप्लेनं पुन्हा एक काम केलं. डुप्लेनं काय केलं? पुन्हा एक काम केलं की हे जे काही यांचा ग्रुप होता याच्यामध्ये इंग्रज, मराठा, म्हैसूर आणि तंजावर होतं, यांना पैसे वाटले, चुपचाप केलं आणि इंग्रजांना आता पुन्हा एकटं पाडलं. आता पुन्हा फाईट होणार आहे. पण ऐनवेळी फ्रेंच सरकारनं काय केलं? डुप्लेला वापस बोलवलं. डुप्लेची जी रणनीती होती पैसे वाटण्याची, त्या रणनीतीपासून काय झाले होते? ते नाखुश झाले होते. आणि काय केलं त्यांनी? डुप्लेला वापस बोलवलं आणि डुप्लेच्या ठिकाणी नवीन गव्हर्नर पाठवला, ज्याला म्हणलं ते गोडेह्यू. तर नवीन गव्हर्नर कोण आला? गोडेह्यू आला. आणि ह्या नवीन गव्हर्नर गोडेह्यूनं काय केलं का पॉंडिचेरीच्या तहावर म्हणजे काय केली? सही केली. आणि पॉंडिचेरीच्या तहानुसार काय झालं? हे युद्ध संपलं. इंग्रजां म्हणजे काय झालं का आपापले काहीच करायची गरज नाही, हे युद्ध आपापसामध्ये काय करून टाकलं? त्यांनी संपवून टाकलं. आणि ज्यावेळेस गोडेह्यूनं पॉंडिचेरीच्या तहावर सही केली त्याच्यावर डुप्लेचं असं म्हणणं आहे की हा जो काही गोडेह्यू आहे यानं पॉंडिचेरीच्या तहावर सही नाही केली तर फ्रान्सच्या अपमानावर सही केलेली आहे. कोण म्हटलं असं? डुप्लेनं म्हटलं. तर जो 53 दिवस रॉबर्ट क्लाइव्हने हे जे काही लढाई केली त्याच्यावर खुश होऊन ब्रिटिशांचा जो काही पंतप्रधान आहे सिनियर पीट्स, काय नाव आहे त्याचं? सिनियर पीट, यानं त्याला म्हटलं स्वर्गात जन्मलेला सेनापती, असं कोणाला म्हटलं? रॉबर्ट क्लाइव्हला. तर हे लक्षात ठेवायचं. मग या लढाईचा निर्णय बघा काय झाला. या लढाईमध्ये आता लक्षात येते का एक साईडनं कोण राहिले? तर एका साईडनं फ्रेंच ताकदवर राहिले, तर एका साईडनं कोण राहिले? इंग्रज ताकदवर राहिले. काहीच निर्णय लागला नाही. कोण जिंकलं कोण हारलं हे कळत नाही. म्हणून हे जे काही द्वितीय कर्नाटक युद्ध आहे ह्या युद्धाचा निर्णय अनिर्णित आहे. हे युद्ध कसं आहे? अनिर्णित. हे अनिर्णित युद्ध आहे. तर आता आपण पाहू तिसरं कर्नाटक युद्ध कसं झालं. बघा, हे जे काही तिसरं कर्नाटक युद्ध आहे किंवा तृतीय कर्नाटक युद्ध आहे याचा जो काही काळ आहे तो आहे 1756 ते 1763 या काळामध्ये झाला. मग हे जे युद्ध झालं याचं कारण काय आहे? तर याचं कारण आहे की युरोपामध्ये इंग्लंड आणि फ्रान्स यामध्ये 7 वर्षाचे युद्ध चाललं. त्याला म्हणतो आपण सप्तवार्षिक युद्ध. म्हणजे इंग्लंड आणि फ्रान्स हे एकमेकाचे दुश्मन झाले आणि या दोन देशांमध्ये 7 वर्षाचे युद्ध झालं. त्याचा परिणाम जो काही भारतात पडत आहे ते आहे तिसरं कर्नाटक युद्ध. मग आपल्या तर लक्षात आलं की तिसरं कर्नाटक युद्धाचा काळ कोणता आहे? 1756 ते 1763. याचं कारण पण आपल्याला माहीत पडलं की कारण काय आहे की युरोपामध्ये इंग्लंड आणि फ्रान्स या दोन देशांमध्ये 7 वर्षाचे युद्ध चाललं, ज्याला आपण सप्तवार्षिक युद्ध म्हणतो. त्याचा भारतात पडलेला परिणाम. मग त्याचा जर भारतामध्ये परिणाम पडला तर भारतात युद्धाची सुरुवात कोणी केली? बरोबर आहे. तर बघा की बंगालचा जो काही प्रांत आहे,
भारतात युद्धाचं कारण की भारतामध्ये बंगालचा जो काही प्रांत आहे त्या बंगालच्या प्रांतामध्ये ब्रिटिशांच्या पण वखारी आहे आणि फ्रेंचांच्या पण वखारी आहे. मग सगळ्यात पहिली युद्धाची सुरुवात कोणी केली तर इंग्रजांनी केली. इंग्रजांनी काय केलं की बंगाल प्रांतामध्ये ज्या फ्रेंचांच्या वखारी आहे त्यांनी काय त्या फ्रेंचांच्या वखारीवर काय केला हल्ला केला. मग बंगालमध्ये फ्रेंचांच्या वखारी कुठं कुठं होत्या बघा. बंगालमध्ये फ्रेंचांच्या वखारी कुठे कुठे होत्या तर बघा चंद्रनगरमध्ये होती, त्याच्यानंतर आहे कासिम बाजारमध्ये वखार होती, पटण्यामध्ये वखार होती आणि बालासोर या ठिकाणी काय होत्या का फ्रेंचांच्या वखारी होत्या. या वखारींवर इंग्रजांनी काय केला हल्ला केला. मग याचा परिणाम असा झाला का पलटवार मग फ्रेंचांनी पण यांच्यावर काय केला पलटवार केला. फ्रेंचांनी मग मद्रास जवळचा कोणता मद्रास जवळचा सेंट फोर्ट किल्ल्यावर कब्जा केला. यांनी बंगालमधल्या जिंकल्या, यांनी मद्रासमधल्या जिंकल्या. आता मद्रासमधल्या सेंट फोर्ट किल्ल्यावर यांनी कब्जा केला फ्रेंचांनी आणि तंजावरच्या किल्ल्याला वेढा घालून ठेवला. आणि ह्या गोष्टीवरूनच म्हणजे काय यावरूनच यांनी जे एकामेकावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी जे प्रक्रिया सुरू केली यावरूनच 1760मध्ये कर्नाटकाच्या आतमध्ये वांदिवाश या ठिकाणी कोणत्या ठिकाणी वांदिवाश या ठिकाणी एक लढाई घडून आले. त्यालाच आपण म्हणतो वांदिवाशचं युद्ध. म्हणजे कर्नाटकाचीच लढाई आहे. कर्नाटकमध्येच एक ठिकाण आहे वांदिवाश आणि या वांदिवाश ठिकाणी काय झालं हे युद्ध झालं. या साईडनं इंग्रज वर्सेस फ्रेंच, इंग्रज वर्सेस फ्रेंच. तर इंग्रज आहे, इंग्रजांचा जो काही कॅप्टन आहे तो आहे मेजर आयरकूट आणि फ्रेंचांचा जो आहे तो आहे काउंट द लाली प्लस बुसी. यांच्यामध्ये 1760मध्ये वांदिवाशची काय झाली लढाई झाली. त्याच्यामध्ये मेजर आयरकूट जो नौदल प्रमुख होता आयरकूट याने काय केलं काय काउंट द लाली याचा काय केला पराभव झाला. या लढाईमध्ये बुसी होता पण बुसी काय झाला बिचारा मरण पावला आणि फ्रेंच हारले. काय झाले फ्रेंच हारले. मग आता फ्रेंच हारल्यानंतर मग काय झालं काउंट द लाली हा युद्धकैदी होता. आपण पाहिलं की ज्यावेळेस दुसरं कर्नाटक युद्ध झालं सॉरी पहिलं कर्नाटक युद्ध झालं तर कोण होता रॉबर्ट लाई त्याच्यामध्ये काय होता युद्धकैदी होता. तिसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये काय झाला बुसी आणि काउंट द लाली काय होता युद्धकैदी होता. मग युद्धकैदी होता या काउंट द लालीला पकडून घेऊन गेले ब्रिटनमध्ये. ब्रिटनमध्ये बिचारायला 2 वर्ष जेल झाली. या काउंट द लालीला ब्रिटनमध्ये 2 वर्ष जेल झाली. तिथून सुटून आला 2 वर्षाला फ्रान्सच्या जेलमध्ये जेल झाली आणि शेवटी 16व्या लुईने याला बिचारायला फाशी देऊन दिली. तर हे कारण आहे. तर लक्षात आलं आपल्याला का इंग्रज जिंकले तिसऱ्या कर्नाटक युद्धात आणि फ्रेंच हारले. ठीक आहे. आणि मग हे युद्ध संपलं कसं तर एक तह आहे पॅरिसचा तह. विचारते की तिसरं कर्नाटक युद्ध कोणत्या तहानं बंद झालं तर पॅरिसच्या तहानं बंद झालं. आणि पॅरिसचा तह कुठं झाला पॅरिसमध्ये. युरोपात पॅरिसमध्ये काय झाला हा तह झाला आणि पॅरिसच्या तहाने काय झालं युद्ध बंद झालं. आता आपल्याला पाहायचं आहे की यात पॅरिसचा जो तह झाला त्याच्यानुसार फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीला काय अधिकार आला. बघा पहिली गोष्ट राहिली की याच्यानुसार जे हारले फ्रेंच इथं हारले त्याच्यानुसार एक काम झालं का फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी फक्त व्यापारी कंपनी राहिली. म्हणजे फ्रेंचांना आता भारतामध्ये फक्त व्यापार करण्याचाच काय राहिला अधिकार राहिला. दुसरी गोष्ट का त्यांना सेना ठेवण्याचा अधिकार नाही. म्हणजे आता फ्रेंचांनी स्वतःजवळ सेना ठेवायची नाही. त्याच्यानंतर यांनी राजकीय बाबतीत हस्तक्षेप करायचा नाही. आणि या 3 अटीवर काय केलं का यांना पॉंडिचेरी यानम आणि कारिकल हे क्षेत्र वापस केले. काय करायचं का फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी आजच्या नंतर काय राहणार फक्त एक व्यापारी कंपनी राहणार. त्याच्यानंतर नंबर 2 की यांना सेना ठेवण्याचा अधिकार नसणार. म्हणजे काय होईल का पुन्हा यांच्यावर कोणी कब्जा करायचा असला तर यांच्याजवळ सेना राहणार नाही. म्हणजे पुन्हा उठून उभे होणार नाही. आणि तिसरं राजकीय बाबतीत हस्तक्षेप करणार नाही. या अटीवर काय केलं का यांना इंग्रजांनी पॉंडिचेरी यानम कारिकल हे क्षेत्र काय केले वापस केले. आणि हे क्षेत्र भारत स्वतंत्र झाल्यानंतर फ्रेंचांच्या जवळ होते. ठीक आहे. मग आता आपण पाहू का हे झालं पॅरिसच्या तहाने युद्ध बंद झालं. ह्या झाल्या अटी. आता पाहायचं आहे का फ्रेंच नेमके हारले का. काय कारण आहे का फ्रेंच हारले. पहिलं कारण बघा की फ्रेंच कंपनी जी होती हे पूर्णपणे सरकारी कंपनी होती. आपल्याला माहीत आहे की कोणती होती पूर्णपणे फ्रेंच जे आहे फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी हे सरकारची कंपनी होती. आणि हे नेहमी घाट्यात राहत होती नेहमी तोट्यात राहत होती. जेव्हा की इंग्रजांची ईस्ट इंडिया कंपनी हे प्रायव्हेट कंपनी होती.
एक झालं. त्याच्यानंतर मग आहे दुसरी गोष्ट आहे का फ्रेंचात आपापसात पटत नव्हतं. आपण ज्या वेळेस दुसरं कर्नाटक युद्ध पाहिलं त्याच्यामध्ये पाहिलं की ला बार्डोने मॉरिशसचा गव्हर्नर भारतात आला आणि बुसी होता. तर बुसीचा आणि ला बार्डोने यांचे काय झाले वैचारिक मतभेद झाले आणि ला बार्डोने चालला गेला होता. तर हे एक खूप मोठा प्रॉब्लेम होता. विचार करा का त्याच वेळी जर ला बार्डोने गेला नसता तर काय विचार असं म्हणजे काय इतिहास झाला असता. ठीक आहे ना. यांच्यात आपापसात पटत नव्हतं. त्याच्यानंतर मग आहे की डुप्लेसारखा चांगला सेनापती नव्हता इथं, म्हणजे योग्य सेनापती नव्हते. लक्षात आलं. म्हणजे डुप्लेसारखा जो कार्यक्षम व्यक्ती होता त्याला फ्रेंच सरकारनं बोलवलं आणि गोडेवलं पाठवलं. ठीक आहे ना. त्याच्यानंतर मग आहे कंपनीनं भारतात लक्ष कमी दिलं, भारताच्या बाहेर जास्त लक्ष दिलं, ब्राझीलकडे जास्त लक्ष दिलं आहे. त्याच्यानंतर मग आहे का इंग्रजाजवळ बंगालसारखा धनिक क्षेत्र होतं. एक लक्षात घ्या. आपल्याला हा काळ जर लक्षात घेतला तर लक्षात येईल की 1756 ते 1763 पर्यंत आहे. याच काळामध्ये आपल्याला माहित आहे का 23 जून 1757 मध्ये 23 जून 1757 मध्ये प्लाशीची लढाई झाली. लक्षात आलं का. आणि हे 63 नंतर काय होईल की 64 मध्ये 22 ऑक्टोबर 1764 मध्ये बक्सरची लढाई होईल. 22 ऑक्टोबर 1764 मध्ये काय होईल बक्सरची लढाई होईल. आपल्या लक्षात आलं की 56 पासून सुरुवात झाली पण 23 जून 1757 ला काय झाली प्लाशीची लढाई झाली आणि प्लाशीची लढाई झाल्यानंतर बंगालसारखा मोठा इलाका इंग्रजांच्या जवळ आला होता. त्याच्यामुळे काय झालं का इंग्रजांना पैशाचा पुरवठा होत राहिला. हे एक फ्रेंच हारण्यामागचं एक कारण आहे. आणि पुन्हा एक महत्त्वाचं कारण आहे की इंग्रजांची नौदल सेना हे फ्रेंचांच्या नौदल सेनेपेक्षा कशी होती स्ट्रॉंग होती. तर एवढे सारे कारण आपल्याला UPSCला जर आले तर तुम्ही लिहू शकता. तर बघा आपण कर्नाटकचे 3ही युद्ध पाहिले. तर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट मात्र नक्की करा. धन्यवाद.